अहो, तुम्ही भूताला घाबरता का? लग्नाच्या आधी घाबरत होतो का बरं? पण लग्न झाल्यापासून अजिबात घाबरत नाही. टेटकिनी सोबत राहतोय म्हणल्यावर ते सगळे माझे नातेवाईकच झाले की मग मी कशाला घाबरू भूताला. अहो तुम्ही केळी खाणार का? है ना है ना. अय्यो, विसरलेच होते बाया म्या. ज्या माणसाला डोकं खायची सवय आहे, ते केळी कशाला खाय? बरं ते जाऊ दे, तू चहा पिणार का? तुम्हाला माहिती आहे मी चहा नाही पिते. ज्याला रक्त प्यायची सवय आहे, त्याने चहा कशाला पिते. ओ सासरे बुवा, इधर एवढा भात घ्या. नको सुनबाई, मला हेच भात जाईन झालाय. हा, बाईच्या नादी, दारूच्या नादी, हा, शेती घर सगळं विकून दान केल्या, हा, तेव्हा ती बरं गेले. साधं भात गिळायला जात नाही तुम्हाला. गप खाऊन घ्या. बाई, माझं तर काहीच होणार नाही. मी एवढी बुळी आहे ना, एवढी बुळी आहे ना मी. माझं तर काहीच होणार नाही बघा. हा, माझा नवरा ना नक्कर मला गोड बोलला की नाही, मी सगळी हिस्ट्री सांगून टाकते. माझ्याकडे किती सेविंग आहे, मी काय घेतलंय, मी काय खरेदी केलंय, मी किती पैसे त्यांच्याकडून घेतल्यात, ती सगळं सांगून टाकते बघा मी. माझ्या मनातच राहत नाही हो काय सांगायचं. म्हणूनच मला भोळी बाई म्हणतात. हा, आता काय सांगायचं. अगं पण नेमकं तू सांगितलंय काय नवऱ्याला एवढं? मी त्यांना म्हणलं, अहो माझ्याकडे सेविंग ना एक 10,000 रुपये आहेत. हा, असं म्हणली बघा. बाई सकाळी त्यांनी लगेच माझ्याकडे कर्ज मागायला लागलं. होय? बाई मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? होय विचारा की. तुम्हाला शहरातली मुले आवडतात का गावाकडची मुले आवडतात? गावाकडची. पण सगळ्या मुलींना तर शहरातली मुले आवडतात, तुम्हाला गावाकडची कसं काय? गावाकडची पोरं मनानं साप असतात, सरळ असतात, चांगली असतात. सर तुम्ही इथं का थांबलाय? मॅडम, मी बी गावाकडचाच हाव. ए बुंगारी, कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेले. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला. मला दिवसभर काम करून करून वैताग येत आहे आणि हे नवरा नुसतं झोपून राहत. तुम्ही आहे होय ननंदबाई? मला वाटलं तुमचे दादाच आहेत. झोपा झोपा. बहुतेक लग्नाच्या आधी जीव जातोय का काय माहिती. दीदी, तुझ्या वहिनीला दवाखान्यात घेऊन चाललोय. का काय झालंय? काय नाही गे दीदी, हिचा बीपी लो झालाय. एकदा तोंड उघडले की अख्ख्या खानदानाचा बीपी वाढत्या, आणि हिचा बीपी कसा काय कमी झाला? मला एक लय मोठा प्रश्न आहे बरं का. आपण जेव्हा जातो ना देवीला, हा, नांदेडला, हा, तेव्हा ना तुम्ही ना पेट्रोल पंपावर थांबता पेट्रोल भरायला. पेट्रोल पंपापाशी मला का बरं नेत नाही तुम्ही? अलीकडेच का बरं? अगं त्या पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं आग लावणारी वस्तू 1 किलोमीटर लांब ठेवा म्हणून. एवढं पण माहित नाही तुला? अहो, उलटा की मी चहा करू लागलीये. चला पटकन. जाय की मग ठेवलं जाय. मी काय शेगडीवर झोपलोय काय तुझ्या चहा ठेवायला? चहा ठेवते मग चहा ठेवते. नवऱ्याला फुगलेली पुरी आवडती, पण फुगलेली बायको अजिबात आवडत नाही. सकाळी आमच्या यांना म्हणलं मला पार्लरला जायचंय, केस सरळ करायचे आहेत, मला पैसे द्या. तर आमच्या यांचं ना एकच डायलॉग असतो, हा, अख्खं माझं खानदान सरळ केलीस, हा, केस काय चीज आहेत तुला? बोला आता, काय बोलू मी पुढं? हा, खरं तेच बोलत होते ना ते. आयुष्यात ना इतकं खुश राहायचं ना, इतकं खुश राहायचं ना, हा, त्या दुःखाने पण म्हणलं पाहिजे, अरे देवा चुकीच्या घरी आलो वाटतं. कधी कधी वाटतंय कामा धंद्याला ह्या नवऱ्याच्या किरकिरला बघून, सासूच्या किरकिरला बघून ना कुठं तर लांब निघून जाऊन डोंगरावर बसा वाटतंय. पण अजून एकदा विचार येतोय, आपल्या अंगातले गुण बघून ना आपल्याला कोणी शोधायला पण येणार नाही.
त्याचं ना इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब असतं. हा, आपलं जसा मूड आहे ना तशी गाणी, जसं मूड आहे ना तशी कॉमेडी व्हिडिओ. हा, कोणीच नाही लागत ते. हा, नाही मागं ना पुढं, नाही पुढं. हा, काहीच गरज नाही. एक बार रील्स ढकलायला लागला ना विषय संपला. हा, सगळे कोणी ढवात जा, काय घेणं देणं आहे. मला सांगा, प्रसाद आपण मंदिरात जे चढवतो ते सगळ्यांना चालतं, पण देवाला जे पैसे चढवतात ते आपल्याला का नाही चालत?